पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे दीन दयाळा दीनावरिया करुणा कर रे प्रभुराया दीन दयाळा दीनावरिया करुणा कर रे प्रभुराया तूच दया धन कृपा दृष्टि कर प्रभुराया प्रभुराया दीन दयाळा दीनावरिया करुणा कर रे प्रभुराया. बंधू भगिनींनो, आपली भगिनी सुनीता आपल्यामधून आज निघून गेली आहे. त्यामुळे आपण सर्वजण दुःखी झाला आहात. परंतु धीर सोडू नका. आपली ईश्वरावरील श्रद्धा ढळू देऊ नका. पवित्र शास्त्रात म्हटले आहे, माझ्या मुला, तू जर प्रभूची सेवा करण्यासाठी पुढे येत असशील तर संकटांना तोंड द्यायला तयार राहा. आपले मन स्थिर ठेव. ईश्वराला विसरू नको. या जीवनाच्या शेवटी तुला त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र शास्त्रातील हे शब्द आठवूया. आज आपणावर जे संकट ओढवले आहे त्याचा मोठ्या धैर्याने स्वीकार करूया. सोन्याची परीक्षा जशी अग्नीत होते तशी सदा चुकाने तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. हे इस्रायला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठाई दया आहे. त्याच्या जवळ विपुल उद्धार आहे. तो इस्रायलास त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करेल. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, या जगातून बोलावून घेतलेल्या सुनीतासाठी, आमच्या भगिनीसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. आमच्या भगिनीला अनंत प्रकाश, सौख्य व शांती दे. मृत्यूच्या अंधारातून जीवनाच्या प्रकाशाची हिला वाट दाखव. अब्राहम व त्याच्या सर्व श्रद्धावंत संतांना अभिवचन दिलेल्या सार्वकालिक जीवनात तिला प्रवेश दे. पुनरुत्थानाच्या बक्षीस पात्राच्या पवित्र दिवशी तुझ्या सर्व संतांबरोबर तिला वैभवाने पुन्हा उठव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आपली ईश्वरावरील श्रद्धा ढळू देऊ नका. पवित्र शास्त्रात म्हटले आहे, माझ्या मुला, तू जर प्रभूची सेवा करण्यासाठी पुढे येत असशील तर संकटांना तोंड द्यायला तयार राहा. आपले मन स्थिर ठेव. ईश्वराला विसरू नको. या जीवनाच्या शेवटी तुला त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पवित्र शास्त्रातील हे शब्द आठवूया. आज आपणावर जे संकट ओढवले आहे त्याचा मोठ्या धैर्याने स्वीकार करूया. सोन्याची परीक्षा जशी अग्नीत होते तशी सदाचारी मनुष्याची परीक्षा संकटात होते, हे लक्षात ठेवूया. आपला प्रतिसाद असेल, हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे. हे प्रभो, तू माझी वाणी ऐक. माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागवत. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील तर तुझ्या पुढे कोण टिकाव धरेल. तरी पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. मी परमेश्वराची अपेक्षा करतो. माझा जीव अपेक्षा करतो आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. हे इस्रायला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठाई दया आहे. त्याच्या जवळ विपुल उद्धार आहे. तो इस्रायलास त्याच्या सर्व अधर्मापासून मुक्त करील. हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, या जगातून बोलावून घेतलेल्या सुनीतासाठी, आमच्या भगिनीसाठी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करीत आहोत. आमच्या भगिनीला अनंत प्रकाश, सौख्य व शांती दे. मृत्यूच्या अंधारातून जीवनाच्या प्रकाशाची हिला वाट दाखव. अब्राहम व त्याच्या सर्व श्रद्धावंत संतांना अभिवचन दिलेल्या सार्वकालिक जीवनात तिला प्रवेश दे. पुनरुत्थानाच्या बक्षीस पात्राच्या पवित्र दिवशी तुझ्या सर्व संतांबरोबर हिला वैभवाने पुन्हा उठव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ सनातन बापा, सांत्वनकर्त्या परमेश्वरा, मृत्यूचा अंधकार नाहीसा करून नव्या जीवनाचा प्रकाश उजळण्यास तू समर्थ आहेस. आज आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे दुखित झालेल्या ह्या लोकांना मनोधैर्य दे.
त्यांच्या अंतःकरणातला दुःखाचा अंधकार दूर करून त्या ठिकाणी शांतीचा प्रकाश उजळू दे. तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याने आम्हासाठी प्राणार्पण करून मरणावर विजय मिळविला. मरणातून उठून आम्हासाठी जीवनाचा मार्ग उघडला. त्याच्यावर ज्याची श्रद्धा आहे त्याला शाश्वत जीवन प्राप्त होईल असे अभिवचन दिले. ख्रिस्ताचे दुःख, मरण, पुनरुत्थान व शाश्वत जीवनाचे अभिवचन ह्याच्या स्मरणाने येथे उपस्थित असलेल्या लोकांचे दुःख हलके हो. ह्या जगाच्या प्रवासानंतर ख्रिस्ताच्या स्वर्ग राज्यात आपल्या मृत बहिणीशी आपली पुन्हा भेट होईल अशी आशा त्यांच्या मनात जागृत हो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमच्या स्वर्गातील बापा, नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्याकडे आहे. प्रभो तिला चिरंतन शांती दे. प्रकाश तुची या जगताचा पापत महार प्रभुराया, प्रभुराया दीन दयाळा, दीनावरिया करुणा कर रे प्रभुराया. Amazing grace, how sweet the sound that saved a wretch like me. I once was lost, but now am found, was blind, but now I see. 'Twas grace that taught my heart to fear, and grace my fears relieved. How precious did that grace appear the hour I first
बोला, त्या बोलाने जीवाला हर्ष किती सांगू झाला. जेरुसलेम माझे नगरी, तट तुझे भक्कम भारी. आलो आम्ही तव दारी, येथ येथे जन पूजनाला. देवाच्या मंदिरी चला, कोणासे बदला बोला, त्या बोलाने जीवाला हर्ष किती सांगू झाला. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. प्रभूची शांती तुम्हा बरोबर असू. कृपया खाली बसा. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा आजच्या दिवशी कार्मेल माऊली, बेंतनीची माऊलीचा स्मरण करते. आणि अशा या पवित्र दिवशी आपली भगिनी सुनीता हिला आपण जणू काही परमेश्वराच्या बागेमध्ये घेऊन आलेलो आहोत. कार्मेल म्हणजे मळा. परमेश्वराच्या मळ्यातील फुलं. आपली भगिनी ही जणू काही परमेश्वराच्या मळ्यामध्ये आज एक पुष्प म्हणून उमळलेली आहे. जरी आपल्यामधून ती जात असली तरी आपला ख्रिस्ती विश्वास आहे की जी श्रद्धा तिने जोपासली होती, ज्या श्रद्धेमध्ये ती दृढ होती आणि ज्या श्रद्धेची तिने आपल्या जीवनामध्ये साक्ष दिली आहे, निश्चितच परमेश्वर अलगदपणे
त्यांना स्वर्गराज्यामध्ये स्वीकारून घेईल. आज त्या आपल्यामधून जात असल्या तरी आपल्यासाठी जणू काही परमेश्वराकडे मध्यस्थी करण्यासाठी त्या जात आहेत. कार्मेल माऊलीचं जर पार्श्वभूमी आपण बघितली तर या कार्मेल पर्वतावर एलिया संदेष्टा हा परमेश्वराकडे इस्रायल लोकांसाठी मध्यस्थी करतो आणि परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकतो. आपली भगिनी ह्यांनी आपल्या जीवनामध्ये गुरु नानक विद्यालय खार येथे मराठीची शिक्षिका म्हणून कार्य केलेलं आहे. ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलेलं आहे आणि या पवित्र कार्याद्वारे जी कर्तव्याची दक्षता आणि जबाबदारीपणाचं जे उदाहरण त्यांनी त्यांच्या संस्थेमध्ये आणि आपल्यासमोर ठेवलं आहे ते निश्चितच अनुकरणीय आहे. परमेश्वराने त्यांना हा आजार जणू काही दिला. या आजारामध्ये त्यांची श्रद्धा डळमळली नाही. या वेदनेमधून जात असताना पॅन्डेमिकची परिस्थिती होती. या परिस्थितीमधून देखील संपूर्ण आजार त्यांनी स्वीकारून त्यामधून त्यांनी प्रवास करून श्रद्धेमधून त्यांनी आपल्याला एक मार्ग दाखवलेला आहे. आणि म्हणून परमेश्वराचे आज आपण आभार मानूया. धैर्याने या संकटाला सामोरे जाऊन जणू काही त्यांनी कुटुंबासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणा दिलेली आहे. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना परमेश्वराने त्यांच्या अपराधांची त्यांना क्षमा करावी आणि स्वर्गीय राज्य बहाल करावं म्हणून प्रार्थना करीत असताना परमेश्वराने कुटुंबियांचं सांत्वन करावं, त्यांना धीर द्यावा, पुनरुत्थानावरील त्यांची श्रद्धा वाढावी म्हणून विशेष प्रार्थना करूया. उभेसूया. ही पवित्र रहस्ये साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया व परमेश्वराकडे क्षमायाचना करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृत्याने व हैगईने मी फार पापे केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे दयावंत परमेश्वरा, तू तुझ्या लोकांची श्रद्धा व संतांचा आनंद आहेस. सुनीता या आमच्या भगिनीसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत.
ख्रिस्ती अंतविधीने आम्ही त्यांचा सन्मान करीत आहोत. तुझ्या संतासह त्यांना शाश्वत सौख्य दे आणि सर्व काळ तुझ्याबरोबर राहण्यासाठी शेवटच्या दिवशी त्यांना गौरवाने पुनरुत्थित कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. मोशे आपला सासरा मिद्यानी याजक इत्रो याची शेळरे मेंढरे चारीत होता आणि तो आपला कळप रानाच्या पिछाडीस देवाचा डोंगर होरेब येथवर घेऊन गेला. तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्निज्वालेत त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली, तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले. तेव्हा मोशे म्हणाला, मी आता तिकडे जाऊन हा काय चमत्कार आहे आणि हे झुडूप का भस्म होत नाही ते पाहतो. ते पाहण्यास मोशे तिकडे वळला. असे परमेश्वराने पाहिले आणि झुडपातून देवाने त्यास हाक मारून म्हटले, मोशे मोशे. तेव्हा तो म्हणाला, काय आज्ञा. देव त्यास म्हणाला, इकडे जवळ येऊ नकोस. तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागी तू उभा आहेस ती भूमी पवित्र आहे. तो आणखीन म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव, याकोबचा देव. तेव्हा मोशेने आपले मुख झाकले, कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला. पहा, इस्रायल वंशजाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्याच्यावर कसा जाच जुलूम करत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तर आता चल, तू मिसर देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे, म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशजास मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण. देव म्हणाला, नक्की मी तुझ्याबरोबर असेन. मी तुला पाठवले याची तुला खूण हीच. तू लोकांस मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद दे. हे माझ्या मना, परमेश्वराला धन्यवाद दे. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. प्रतिसाद. तो तुझ्या सर्व दुष्कर्म्यांची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धारतो. तो तुला दया आणि करुणा याचा मुकुट घालतो. प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू. जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची आणि न्यायाची कृत्ये करतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलच्या वंशजांना जाहीर केली. प्रतिसाद. परमेश्वर. जयघोष. परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव.
प्रभू तुम्हाबरोबर असो. मत्ते लिखित शुभवर्तमानातून घेतलेले हे वाचन. येशू बोलू लागला, हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत यांच्यापासून ह्या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बालकास प्रकट केल्या. खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे, आणि पित्या वाचून पुत्राला कोणी ओळखत नाही, आणि पुत्रा वाचून व ज्या कुणास त्याला प्रकट करावयाची पुत्राची इच्छा असेल त्याच्या वाचून पित्याला कोणी ओळखत नाही. प्रभूचे शुभवर्तमान. यशा संदेष्टा अध्याय 55 ओवी 9-10 आपल्याला सांगतो की परमेश्वराचे विचार, परमेश्वराच्या योजना, परमेश्वराचे मार्ग हे माणसाच्या विचारापेक्षा वेगळे असतात. आणि त्याचाच अनुभव आजच्या पहिल्या वाचनामध्ये आणि शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मोशे जो मिस्र देशातून पळून गेला होता, त्या मोशेला परमेश्वर हेब्रोन पर्वतावर दर्शन देतो आणि जळत्या झुडपामधून प्रकट होतो आणि त्याला सांगतो की ज्या मिस्र देशातून तू पळून आला आहे त्या मिस्र देशामध्ये परत जा आणि इस्रायल लोकांना त्या मिस्र देशाच्या गुलामगिरीतून, पारतंत्र्यातून मुक्त करून दुधामधाच्या नगरामध्ये घेऊन ये. मोशे परमेश्वराला प्रश्न विचारतो, मी का? तेव्हा परमेश्वर त्याला सांगतो, मी तुझ्याबरोबर आहे, तूच जा. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो की परमेश्वराने ज्ञानी आणि विचारवंत ह्यांना बाजूला सारून साधे आणि मुलांच्याद्वारे, गरिबांद्वारे त्याची साक्ष आपल्याला दिली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ज्याप्रमाणे परमेश्वराच्या योजना, परमेश्वराचे विचार निराळे आहेत आणि ज्या अनुभवांतून मोशे गेला आणि प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये आपल्याला प्रकट करतो, तेच अनुभव आज जो जॅनिस आणि परेरा कुटुंब घेत आहेत. मात्र स्तोत्रकार आपल्याला सांगतो, स्तोत्र 103 परमेश्वर दयाळू आहे, परमेश्वर कृपाळू आहे आणि म्हणून आपल्याला घाबरण्याची किंवा भीती बाळगण्याची गरज नाही. जो आणि जॅनिस परमेश्वर मोशेप्रमाणे तुम्हालाही आज सांगत आहे, मी तुमच्या बरोबर आहे, भिवू नका, घाबरू नका. अशा प्रिय बंधू भगिनींनो, जीवनातील प्रश्नांना उत्तरं नसतात तेव्हा स्तोत्रकार म्हणतो त्याप्रमाणे आपण जो कणवाळू आणि दयाळू परमेश्वर आहे त्याचा जर धावा केला तर निश्चितच परमेश्वर आपल्याबरोबर आहे ह्याचा अनुभव आपल्याला येतो. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे शुभवर्तमानात तो स्तुती करतो तसे आपल्याही ओठी परमेश्वरप्रती आभार आणि स्तोत्र येत असतात. या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना, परेरा कुटुंबासाठी प्रार्थना करीत असताना, जो आणि जॅनिस यांचं सांत्वन करीत असताना, परमेश्वर जो दयाळू आहे, कृपाळू आहे आणि परमेश्वर जो आपल्याबरोबर आहे याचा अनुभव त्यांना दिवसेंदिवस येत राहावा म्हणून विशेष प्रार्थना करूया.
बंधू भगिनींनो, तुमच्या आणि माझ्या आपले बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, सुनीता या आमच्या भगिनीच्या तारणासाठी आम्ही ही दाणे तुला अर्पण करीत आहोत. त्यांचा स्वीकार कर. आमच्या भगिनीने ख्रिस्त हा प्रभू व तारणारा आहे असा विश्वास ठेवला होता. ख्रिस्त आमच्या भगिनीचा दयाळूपणे न्याय करो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू, पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त जगाचा तारण आहे. मनुष्याला त्याच्याद्वारे नवजन्म मिळतो. मृतांना नवजीवन प्राप्त होते. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर मिसळून आम्ही तुझे अखंड गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहे. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्यांच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर व तारणाचं प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास, तुझी सेवा करण्यास मला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना
पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावी असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. लिओ आमचे पोप, थॉमस आमचे बिशप, सर्व याजकवर्ग यांचे समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुनराविष्कार घडव. या जगातून तुझ्याकडे बोलावून घेतलेल्या सुनीताची तू आठवण कर. ज्याप्रमाणे ती तुझ्या पुत्राच्या मरणात एकरूप झाली आहे, त्याचप्रमाणे तिला ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मारिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुग ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई ही सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. ही प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेने आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साह्याने मी पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवंचनेपासून सुरक्षित असू. ही प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. प्रेम भावनेने आपण एकमेकास शांती वंदन करूया. ही पहा परमेश्वराची कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने आम्हाला त्याच्या शरीर आणि रक्ताचा साक्रामेंट दिला आहे. तो तुझ्या राज्याकडे नेणाऱ्या मार्गावर आम्हाला मार्गदर्शन करतो. सुनीता या आमच्या भगिनीसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. ती या बलिदानामध्ये सहभागी झाली आहे. ख्रिस्ताने तयार केलेल्या सार्वकालिक भोजनात सहभागी होण्यास तिला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आता आपली मान नम्रतेने खाली वाकवा व देवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर, पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो व सदा राहो. जा, मिसा समाप्त झाली आहे. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपण आपल्या बहिणीचे हे मृत शरीर पुरवण्यासाठी आदराने आणले आहे. परमेश्वर सर्व वस्तूंना जीवन देणारा आहे. त्याने आपल्या बहिणीचे हे मृत शरीर वैभवाने उठवावे व आपल्या संतगणामध्ये हिचा समावेश करावा अशी परमेश्वराकडे आपण निष्ठेने प्रार्थना करूया. परमेश्वर तिचा दयेने न्याय करो, तिच्या सर्व पापांची क्षमा करो. उत्तम मेंढपाळ ख्रिस्त हिला परमेश्वर पित्याकडे घेऊन जाऊ. सर्व संतांबरोबर सार्वकालिक राज्याच्या सानिध्यात अखंड शांती व आनंद हिला प्राप्त हो. जीवन मिळावे मृतास, शाश्वत प्रकाश सुख करी. शाश्वत जीवन मिळावे मृतास, शाश्वत प्रकाश. हे स्वर्गीय पित्या, आम्ही आमच्या बहिणीला तुझ्या हातात सोपवितो. आम्हाला खात्री आहे तुझ्या सर्व संतांबरोबर शेवटच्या दिवशी तिला उठविण्यात येईल व ख्रिस्ताबरोबर तिला सर्वकाळचे जीवन लाभेल. प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आमच्या बहिणीचे स्वर्गात स्वागत कर आणि आम्ही विश्वासाने एकमेकांचे सांत्वन करावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू, तिला चिरंतन शांती दे. सर्व समर्थ परमेश्वराने आपल्या बहिणीला ह्या जीवनातून स्वतःकडे बोलावले आहे. तिचा देह मातीपासून बनविण्यात आला होता म्हणून मातीमध्ये आपण तिला परत पुरत आहोत. ख्रिस्त सर्वप्रथम मरणातून उठला, आम्हाला देखील त्याच्याप्रमाणे तो वैभवाने उठवेल असा आमचा विश्वास आहे. आम्ही आमच्या ह्या बहिणीला प्रभूच्या हातात सोपवितो. प्रभूने हिचा स्वीकार करावा. अखेरच्या दिवशी शरीरासहित वैभवाने तिला उठवावे अशी त्याच्याजवळ आपली प्रार्थना असेल. आपला प्रतिसाद. प्रभू, आमची प्रार्थना ऐक. आपल्या मृत बहिणीसाठी आता आपण प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. प्रभू येशू म्हणाला, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. माझ्यावर जो श्रद्धा ठेवतो तो मेला तरी जगेल. सार्वकालिक मरणाचा अनुभव त्याला येणारच नाही. हे प्रभू येशू, तुझा मित्र लाजरस मरण पावला तेव्हा तू रडलास. आमच्या दुःखात आमचे सांत्वन कर. तू मृतांना जिवंत केलेस. आमच्या बहिणीला सार्वकालिक जीवन दे. पश्चातापी चोराला तू स्वर्गाचे अभिवचन दिलेस. आमच्या बहिणीला स्वर्गाचे सुख दे. आमच्या बहिणीला बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे नवजन्म मिळाला आहे. तारणाचे तेल तिच्या शरीराला लावले आहे. आता तुझ्या सर्व संत मंडळी तिचा समावेश कर. तुझ्या शरीराने आणि रक्ताने आमच्या बहिणीचे पोषण झाले आहे. तुझ्या स्वर्गराज्यातील भोजनात तिला सहभागी कर. आमच्या बहिणीच्या मृत्यूमुळे आम्हास झालेल्या दुःखात आम्हाला धीर दे. आमची श्रद्धा आमचे सांत्वन बनव. शाश्वत जीवन आमचे आशास्थान बनव. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो. हे प्रभू, आमच्या बहिणीसाठी आम्ही करीत असलेल्या आमच्या प्रार्थना ऐकून घे. हिच्याकडून घडलेल्या अपराधांची तिला क्षमा कर. तुझे दूत व संत ह्यांचा सहवास तिला सर्व काळ लाभू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. थडग्याला आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू 3 दिवस थडग्यात राहिलास व विश्वासू लोकांची थडगी पवित्र केलीस.
आज त्यांची शरीरे जरी मातीला मिळाली असली तरी त्यांचा विश्वास आहे की तुझ्याप्रमाणे तेही पुन्हा उठतील. पुनरुत्थान आणि जीवन तूच आहेस. तेव्हा शेवटच्या दिवशी आमच्या बहिणीला तू गौरवाने उठवीपर्यंत ह्या थडग्यामध्ये शांतपणे विसावू दे. त्यानंतर तुझ्या स्वर्गराज्यात तिला तुझे दर्शन घडव व तुझ्या सान्निध्यात तिला सर्वकाळ राहू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तिला चिरंतन शांती दे. मेलेल्या विश्वासू लोकांच्या आत्मे देवाच्या दयेने शांती पावोत. आपली भगिनी सुनीता हिच्यासाठी आणि दफनभूमीमध्ये चिरविश्रांती घेणाऱ्या इतर सर्व बंधू भगिनींसाठी एक आमचे बाप्पा आणि 3 नवमर्या भेटूया. आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तुझ्या इच्छेप्रमाणे आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्णमरी प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तुझे आतमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्णमरी प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तुझे आतमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिये देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्णमरी प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तुझे आतमध्ये, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाच्या माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. तुम्हाबरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आपल्या सर्व थडग्याला आशीर्वाद देवो. प्रभू तिला चिरंतन शांती दे. माती असशी मातीच मिळशी, मनुजा आठव तू येशी, मनुजा आठव तू येशी. माती असशी मातीच मिळशी, मनुजा आठव तू येशी, मनुजा आठव तू येशी. परमेश्वरा पाशी जाऊ तू खाणे आसू वाहू, परमेश्वरा पाशी जाऊ तू खाणे आसू वाहू. तो करुणा कर गुणराशी, तो करुणा कर गुणराशी. माती असशी मातीच मिळशी, मनुजा आठव तू येशी, मनुजा
येशुवाणी सारे ओझे वाहाया सर्व दुःखे तो ऐकूनी साह्य करी सोसाया त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो शांती खरी हरवूने शोक किती करीतो चिंता काही दिसे त्रासाया धैर्य नच सुटू देता जा प्रभूला सांगाया सर्व दुबळ्यास पाहे चित्तवृत्ती जाणतो मित्र प्रिय जसा आहे हात धरी म्हणतो कष्टी जरी श्रमलेले खांब जडवाहाया त्यासही उपाय केले जा प्रभूला सांगाया मित्र जरी तुच्छ मानी जा प्रभूला सांगाया तोची सखा सर्वाहुनी सिद्ध
Jerusalem.